नमस्कार. D9 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. जालना जिल्ह्यातील पारध-धामणगाव रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना मोठी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पारध रस्त्याच्या 200 मीटरच्या हद्दीत सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. या कामाचा एक टप्पा म्हणजेच 3.5 मीटर रुंदीची एक बाजू पूर्ण झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूचे काम गेल्या 4-5 दिवसांपासून सध्या थांबलेले आहे. या अपूर्ण कामामुळे रस्त्यावर नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे? वाहतूक कोंडीचा मोठा त्रास. 7 मीटर रुंद असलेल्या रस्त्यावर सध्या केवळ अर्ध्या रस्त्यावरून दुतर्फा वाहतूक सुरू आहे. त्यामुळे समोरासमोर मोठी वाहने आल्यास रस्त्यावरून पुढे जाण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अपघातजन्य स्थिती. काम थांबलेल्या बाजूला असलेल्या माती आणि खडीच्या कच्च्या भागावरून वाहने नेताना मोठी अडचण येत आहे. नुकतेच याच ठिकाणी लोड असलेला ट्रक टिप्पर एका बाजूला झुकला आणि मातीत फसला. यामुळे परिसरामध्ये बराच काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याचे काम अचानक का थांबले याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक अडचणी, निधीचा अभाव किंवा साहित्य पुरवठ्यात आलेला व्यत्यय यामुळे हे काम थांबले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या विलंबाचा थेट फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे. रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी अशी मागणी जोर धरत आहे. या कामासाठी तातडीने प्रशासनाने लक्ष घालावे आणि दुसरा टप्पा पूर्ण करावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. याच आणि अशा अधिकृत बातम्यांसाठी पाहत रहा D9 न्यूज. तू गड्डा जेवढे तू तिथं जंपाय नाही एकदा तुला आरामात तू इथं उभं राहिला का नाही मला सांगतो तो पळ द्यायचं ना मी तिथं